पेण उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला अधिपरिचारिकेसोबत शिवीगाळ, असभ्य वर्तन आणि शारीरिक मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही घटना 10 ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती आहे। प्रसूतीसाठी एका गर्भवती महिलेला रुग्णालयात आणण्यात आलं होतं। उपचार आणि पुढील वैद्यकीय व्यवस्थेबाबत चर्चा सुरू असताना संबंधित महिला कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला आणि त्यानंतर शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन तसेच मारहाण झाल्याचा आरोप आहे। या घटनेची शिवसेनेचे नगरसेवक भूषण कडू यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी पेण पोलीस ठाण्यात लेखी पत्र देऊन तातडीने चौकशीची मागणी केली। तसेच आरएमओ डॉक्टर किरण शिंदे यांची भेट घेऊन रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले। घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून तपासावे, ड्युटी रजिस्टर, केस पेपर आणि रेफरल कागदपत्रांची तपासणी करावी। तसेच उपस्थित कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, डॉक्टर आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। दोषी आढळल्यावर कायद्यानुसार कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। 1.5 महिन्यापासून डॉक्टर कृष्णा म्हणून इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 9 ऑगस्ट रोजी मी नाईट ड्युटीवर होते। त्या दरम्यान एक डिलिव्हरीची पेशंट आली, गौरी देवजी कडू, सारसई आपट्याची पेशंट होती। ती 8 महिन्याची गरोदर होती। तिला चेक करण्यासाठी डॉक्टर कृष्णा यांना फोन केला। त्यांचा इनकमिंग कॉल बंद होता, त्यामुळे आम्ही त्यांना लेखी कॉल पाठवला सिक्युरिटीकडे, पण ते आले नाही। त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांना कॉल करून त्यांचा कॉल लागला नाही म्हणून लेखी कॉल पाठवला। परत त्यांनी रिटर्न कॉल केला व ते म्हणाले की पेशंट 8 महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला तुम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्या। त्याप्रमाणे डॉक्टर मराठे ड्युटीवर होते, त्यांच्याकडनं रेफरशीट भरून घेतली व पुढच्या हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था आम्ही सुरू केली, म्हणजे ॲम्ब्युलन्स अरेंज करण्याची व्यवस्था सुरू केली। बोलले की सिस्टर तुम्हीच करा, मी करणार नाही, नातेवाईकांना तुम्ही का तिथे पाठवले, व असभ्य भाषेने माझ्याशी बोलायला लागले। नंतर मी महिला असल्यामुळे मी काही करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचं व्हिडिओ शूटिंग मी करायला लागले। तर त्यांना त्याचा राग आला व त्या छत्रीने माझ्या हातावर 5-6 फटके मारायला लागले। माझा मोबाईल फोडला त्यांनी व ते पेशंटला तसंच सोडून निघून गेले।